राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे आणि सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यातील कोकरूड या जिल्हा परिषद मतदारसंघातून राज्यामधील विधान परिषदेचे सभापती राहिलेले कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांची नात आणि आमदार सत्यजी देशमुख यांची कन्या साई तेजस्वी देशमुख या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। आपल्यासोबत साई तेजस्वी देशमुख आहेत। खरं तर यांनी आत्ता नुकतंच परदेश शिक्षण पूर्ण करून त्या मायदेशी परतल्या आणि थेट जिल्हा परिषदेची एक निवडणूक लढत आहेत। स्वागत आहे तुमचं। एक मोठा वारसा देशमुख साहेबांचा घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात। काय वाटतं या एकूण प्रचारामध्ये? माझे आजोबा श्री कैलासवासी शिवाजीराव देशमुख साहेब ह्यांना असंच डोंगरी भागाचे शिल्पकार म्हणत नाहीत। मला वाटतं त्यांनी एक विचाराचा स्रोत होते, त्यांच्यामुळे आमच्या भागामध्ये खूप विकास कामं आलीत। तुम्ही धरण बांधणं म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा एम्प्लॉयमेंट म्हणा, तर अशा ह्या गोष्टींमुळे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा स्वभाव हा असा होता की त्यांना देव माणूस म्हणून इकडे जाणलं जातं। आणि आज माझ्या या भागामध्ये मी जेव्हा फिरते, जेव्हा सगळ्यांना भेटते, तेव्हा त्यांच्या घरामध्ये त्यांचे फोटो असतात किंवा त्यांची आठवणी ज्या मी ऐकते, माझं मन खूप भरून येतं। मला खूप अभिमान वाटतो एक की त्यांचा वारसा हा माझे वडील चालवतात पुढे। आणि तसेच मला पण आता आमच्या सगळ्या या माझ्या जनतेच्या प्रेमामुळे एक संधी मिळालेली आहे, त्यामुळे मला पण आता तो वारसा पुढे चालवायची एक प्रेरणा आणि एक संधी मिळाली आहे, म्हणून मला खूप आनंद होतोय। मी स्वतः एक इंजिनियर आहे। ना आपण शिक्षणाकडे येणारच आहोत। अगदी वय 26 वर्ष तुम्ही आता पूर्ण करता आहात आणि बरंच शिक्षण आहे, म्हणजे परदेशातही काही शिक्षण घेतलंय, बीटेक पासून ते सगळं। एकदा शिक्षणाबद्दल तुमच्या सांगा आणि राजकारणात उतरायचा निर्णय कधी झाला? बरं, तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे। मग मी माझं MBA केलं आहे फायनान्समध्ये आणि मग मी कोलंबिया युनिव्हर्सिटी जी आहे, जी एक विश्वविद्यापीठ आहे, तिथे मी माझं मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी गेले न्यूयॉर्कमध्ये। आणि तिथेच माझं डिग्री बरोबरच मला एक जॉब पण लागला पार्सन्स कॉर्पोरेशनमध्ये, जे वन ऑफ द टॉप 5 फर्म्स इन अमेरिका राईट नाव, जे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्क करतं। सो माझ्या आईवडिलांनी मला नेहमी शिक्षणाच्या एका मार्गावरती नेहमी पुश केला आहे। आणि माझे आईवडील दोघंही लॉयर्स असल्यामुळे मला पण एक प्रेरणा की माझ्या घरामध्ये जर इतके उच्च शिक्षित आहेत लोक, तर मी का नाही करत हे सगळं। त्यामुळे मला ते त्याच्यामुळे एक स्फूर्ती, एक प्रेरणा। आणि मला तसं म्हणलं तर तुम्ही विचारला की राजकारण का, मी हे समाजकारण म्हणून बघते। कारण मला माझ्या आजोबांचं, माझ्या वडिलांचं कार्य बघून एक मला पण वाटते की माझे जे शिक्षण आहे ह्याचा उपयोग माझ्या भागातल्या लोकांना व्हायला हवा, महिलांना व्हायला हवा आणि यूथला व्हायला हवा, युवकांना व्हायला हवा। मी स्वतः 26 आहे, 26 आहे, तर मला वाटते एक युवक रिप्रेझेंटेशन, एक स्त्रीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व हे असायला हवं आपल्या भागामध्ये। आणि एक सुशिक्षित स्त्री हिला एक संधी तुम्ही सगळ्यांनी दिली आहे, म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनी मला दिलेली आहे। त्या संधीचं मला त्यांच्यासाठी खूप काम करायचं आहे, विकास कामं आणायचे आहेत। आणि जे मी टेक्नॉलॉजी बघितली आहे अमेरिकेमध्ये, जे इनोव्हेटिव्ह आयडियाजमध्ये मी काम केलेलं आहे तिकडे, ते मला आपल्या भागामध्ये, आपल्या देशासाठी मला ते आणायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे, हेच माझी इच्छा आहे। आम्ही तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रचारामध्ये विधानसभेला बघितलं होतं, त्यामुळे प्रचार तुमच्यासाठी नवीन नाहीये, फक्त तो जिल्हा परिषदेचा आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही आता वाड्या वस्त्यावरती ज्या डोंगरी भागामध्ये फिरताय? खूप छान आहे प्रतिसाद खरं म्हणलं तर, कारण मी जिथे जिथे जाती आहे तिथे एक एनर्जी दिसती आहे। कारण त्यांना पण छान वाटतंय की एक युवक बाहेर पडलेली आहे आणि एक युविका म्हणजे एक चांगलं सुशिक्षित असं प्रतिनिधित्व बाहेर पडलेलं आहे। युवकांना तरी खूप एनर्जी छान आहे, कारण ते मला सगळे नेहमी म्हणत असतात की ताई आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला एक मेळावा असा घ्यायचा आहे, स्टुडंटसाठी काम करायचं आहे, आपल्याला युवकांचं रोजगारासाठी काम करायचं आहे। स्त्रियांना पण खूप उत्साह आहे, कारण माझ्याकडे खूप आयडियाज आहेत। मी स्वतः यशस्विनी फाउंडेशन रन करते, जे आम्ही महिलांसाठी आणि युवकांसाठी काम करतो। तर मी मासिक पाळी आपलं व्यवस्थापनासाठी काम केलेलं आहे। तर मग एक एनर्जी, एक प्रतिसाद खूप चांगला आहे, पॉझिटिव्ह वाटतंय मला पण। आणि सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचा साथ
हाच मला हवाय पुढे जायला, माझी पुढची वाटचाल जी मी करायला लागली त्यासाठी. काय विजन असेल खास करून या डोंगरी भागासाठी? आतापर्यंत तुमच्या कुटुंबाचं, आजोबांचं, वडिलांचं योगदान राहिलेलंच आहे. आता तुमचं विजन एकूण या परिसरासाठी, जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय असेल? खरं म्हणलं तर जेव्हा मी माझं फाउंडेशन थ्रू मी ऑलमोस्ट 40 ते 50 शाळांमध्ये गेलेले, इंटरॅक्ट केलं आहे मुलींबरोबर, मुलांबरोबर, तेव्हा माझं फर्स्ट जे मला अनुभव आला तो होता बाथरूम. की मला वाटते की आपली शाळांमध्ये बाथरूम खूप खराब असतात, अनक्लीन असतात, सॅनिटरी नसतात आणि त्याच्यामुळे मुलींना आपल्या पिरियडच्या टाईमला जाऊ वाटत नाही, त्यांनी इच्छा त्यांची होत नाही आणि म्हणून त्या घरी बसतात. तर मला वाटतं एक बाथरूमांचं एक मला 100% पहिलं मला काम सुरू करायचं आहे. दुसरं म्हणलं तर अंगणवाडी शाळेंमध्ये एक जे म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, कारण शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचं असतं आणि अंगणवाडी हे पहिलं पाऊल असतं एका लहान बाळाच्या भविष्याचं, एका शिक्षणाच्या भविष्याचं. त्यामुळे मला स्कूल्सवरती फोकस करायचं आहे. दुसरं म्हणलं तर आरोग्य केंद्र. तर मला वाटतं की आरोग्य केंद्राचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असायला हवं. तिकडे जे नर्सेस असतात, जे डॉक्टर्स असतात, ते आपल्या लोकांच्या सेवेमध्ये असतात. तर मग मला त्याच्याबद्दल पण थोडं काम करायचं आहे, कारण मला वाटतं आरोग्य आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि झालंच मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे मला स्वतःला खूप इंटरेस्ट आहे. रोड्स म्हणा किंवा पूल म्हणा, बांध म्हणा. तर मग मला हेच वाटतं की एक ओव्हरऑल माझ्या हे कोकरूड भागाचा आणि ओव्हरऑल आमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघाचं एक मला होल अँड सोल देखरेख करायची आहे, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर वडिलांची साथ आहेच, आमदार आहेत. 100% म्हणजे आता मी त्यांच्या मागेच लागणार आहे, ही निधी द्या करून. बट येस, मला तेच वाटते की भाऊंची साथ असणार आहे, माझे बाकीचे जे सहकारी आहेत त्यांची साथ असणार आहे. आपलं विजन हेच आहे की विकास आणायचा आहे, विकास कामं खूप आणायची आहेत आणि तसंच लोकांना आपल्याबरोबर पुढे घेऊन जायचं. निवडणूक तुम्ही लढवावी परदेशात येऊन, आग्रह जास्त कोणाचा होता, आईंचा होता की बाबांचा? दोघांचाही नव्हता. ते दोघांनी, म्हणजे माझ्या वडिलांनी तर मला म्हणलेलं की लोकांमधून नाही आलं तर मी अजिबात तुम्हाला संधी देणार नाही आहे, कारण मला वाटते की लोकांना संधी जास्त दिलेली पाहिजे. पण असं झालं की मी पहिल्यापासूनच खूप रुळलेली आहे इकडे. मी इकडे लोकांच्यातूनच मागणी होती आणि लोकांच्यातून मागणी होती. खूप आभार मी मानते त्या लोकांचे, कारण त्यांना वाटलं की ही मला संधी द्यावी, माझ्यामध्ये तो विश्वास ठेवला त्यांनी. त्यामुळे लोकांमधून आल्यामुळे मला पण छान वाटते की माझ्या वडिलांना किंवा माझ्या घरातल्यांना मला पुश करायला नाही लागलं. हा माझा स्वतःचा निर्णय होता. मला वाटते युवक, एक स्त्री म्हणून मला ह्या मंचावर यायला हवं आणि लोकांच्या प्रतिसादामुळे मी हे करू शकले. धन्यवाद. तर उच्चशिक्षित तरुणी आपल्याला या ठिकाणी या सांगली जिल्हा परिषदेतील कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतात आणि एकूण जो आपला उच्च शिक्षण जे झालेलं आहे त्याच उच्च शिक्षणाचा आणि परदेशात जे काही आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही बदल बघितलेले आहेत तेच बदल या शिराळासारख्या डोंगरी भागामध्ये आम्हाला घडवायचे आहेत आणि याच उद्देशानं या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं साई तेजस्वी देशमुख यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, कोकरूड, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.